बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली. 2 कोटी झाली. तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकीलं. मी तुला सांगतोय, विश्वासने सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही. विश्वासने सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल, ते काय चाललंय बावटपणा? 1.5 कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल? हा हा कोण 20 जण आला येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही, नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं. तुमची काय बापाची आहे काय मार्केट कमिटी? माझ्याही बापाची नाही, तुझ्याही बापाची नाही. माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, हमाल मापाड्यांची आहे. किती दिवस झाले बा तुम्ही काय करता रे? हजामती करता. एक महिना नाही, 2 महिने नाही. मी पण पंप चालवतोय, खरेदी विक्री पंप चालवतोय. माझे रवींद्र आहे का रे? तुझी उधारी आहे का? गुणाची उधारी आहे. डायनामिक्सची ठीक आहे. डायनामिक्स कुठं पडून जाते? ते 1000 कोटीचा मालक आहे. मला कुणाकुणाची उधारी येते दाखव. मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असा अडचणीत आला, पुढाऱ्यांची उधारी झाली, एकाने भरली नाही, त्याचे 101 चे प्रकरण करावे लागले. सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढण्यात. मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय आला पाहिजे. संजयला सांगा, यादव त्याचे पण 5-6 पंप झाले, कुणाकुणाची किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे. आणि त्या एमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कोणाची उधारी होता का मला. सोमेश्वरला पण सांगा, खरेदी विक्री छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.